नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, एक स्माइल माझ्यासाठी, एक बाबांसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीला उपाय नाही केले तर काय केलं? कान्हाचा जन्म तर सगळेच जण करणार आहात, पण त्याबरोबर एवढी मोठी पावर म्हणजे जगाचे पालनहार यांचा बर्थडे आहे, यांचा जन्मदिवस आहे। त्यामुळे ग्रह, सितारे, सारे देव, युनिवर्स, देवदूत सर्व काही एका ठिकाणी जमलेले असतात हा सोहळा पाहण्यासाठी की कायमस्वरूपीतल्या प्रत्येकातला हा सगळ्यात पवित्र दिन आहे की स्वतः विष्णूंनी जन्म घेतला होता। त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्व आहे। कोणताही उपाय तुमचा या दिवशी सक्सेस हा होतोच होतो। तर चला, आपण सगळ्यात पहिले कान्हा कशाचे प्रतीक आहे किंवा कृष्ण कशाचा प्रतीक आहे? तर प्रेमाचा प्रतीक आहे। राधा कृष्ण हे प्रेमाचे प्रतीक आहेत आणि प्रेमामध्ये, पती पत्नीमध्ये, प्रेमामध्ये, कोणत्याही नात्यातल्या प्रेमामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्या दूर करायच्या असतील, तिथं सून सासू असेल, मुलगा आई असेल, मुलगा वडील असतील, कोणाच्याही नातेसंबंधांमध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण जन्माष्टमीच्या दिवशी एक महा उपाय करणार आहोत। या उपायानं 1000% तुमचे नातेसंबंध सुधारतील असे स्वतः विष्णू सांगतात किंवा कान्हा सांगतात। त्याच प्रकारे आपण करायचं आहे। काय करायचं आहे आपल्याला? तर सगळ्यात पहिल्यांदा एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे। रात्री 12 वाजता कान्हाचा जन्म होतो, रात्रीचा उपाय करायचा आहे। जागरण होत नसेल, प्रेम करायचं नसेल किंवा ज्यांना प्रेम नको असेल त्यांनी झोपून जावा, बाकी सगळ्यांनी मात्र उपाय करा। चांदीचा ग्लास किंवा काचेचा ग्लास पाणी भरून, जो 12 वाजता जन्माष्टमी झाली, कृष्ण जन्म झाला की त्यावेळी कृष्णाच्या जवळ, म्हणजे त्याच वेळी बरोबर 12 वाजता कृष्णाच्या जवळ पास कुठेही तो ग्लास ठेवायचा आहे। त्यामध्ये घ्यायचं आहे पाणी, 1 चमचाभर गंगाजल, थोडीशी तुळस, आधीच त्याच्यामध्ये तुळस तोडून ठेवा, एकच वेलची आणि 4 दाणे खडी साखरेचे एवढं घालायचं आहे आणि बरोबर 12 मिनिटं तुम्हाला क्लीम 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 हा जप करायचा आहे। आणि 12 मिनिटं तुमचा जप झाल्यावर कान्हाला शरण जायचं आहे आणि सांगायचं आहे की या नातेसंबंध माझे बिघडलेले आहेत, ते नातेसंबंध माझ्यासाठी व्यवस्थित होऊ दे किंवा काय जे असेल, जे कान्हाच्या मनात असेल, जे विष्णूंच्या मनात असेल ते मला घडू दे। वाईट असतील नाती तर माझ्यापासून लांब जाऊ देत आणि चांगली नाती असतील तर ती मला जुळून जाऊ देत, अशी प्रार्थना त्यांना करून ते पाणी सर्व तुम्ही वेलची वगैरे त्यातली काढा, म्हणजे चावून टाका, काढून तुळस चावून खावा, सगळं त्यातलं वाया काही जाऊ देऊ नका आणि ते पाणी प्या आणि झोपून जा। आश्चर्यकारक फरक तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये दिसायला सुरुवात होईल। घरातल्या सगळ्यांनी ते पाणी पिलं तर चालेल का? तर हो, सगळ्यांनी मिळून ते पाणी पिलं तरीही चालेल, नाही तर नुसतं तुम्हाला 2 माणसांसाठी करायचं असेल तर दोघांनी पिलं तरी चालेल, नाही तर मुलं बाळ, घरात सगळ्या सौख्य भरे, प्रेम भरे असं आयुष्य तुमचं सगळं राहील। हा एवढासा छोटासा उपाय करून तुम्ही तुमचं प्रेममय जीवन, आनंदमय जीवन जगू शकता। तर हा झाला कृष्ण जन्माष्टमीचा सगळ्यात पहिला उपाय। आता दुसरा उपाय तुम्हाला इथं सांगत आहे मी की शनीची 7.5 असणाऱ्या राशी, म्हणजे आपल्या या 5 राशींना ज्यांना आता 7.5 आणि पनौती चालू आहे त्या राशींसाठी खास तुम्हाला उपाय करायचा आहे। तो म्हणजे एक लाकडी बासरी आपल्याला घरी आणायची आहे आणि त्या बासरीमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी, जन्म होतो त्या दिवशी त्याला खालनं चिकट टेप लावायचा बासरीला आणि वरून त्याच्यामध्ये सगळे होलबिल त्याचे झाकून टाकायचे टेपनं आणि त्यामध्ये तुम्हाला भरायची आहे साखर आणि तीळ। पांढरे तीळ भरा, काळे तीळ भरा, कोणतेही तीळ भरा। ते तीळ आणि साखर हे त्याच्यामध्ये भरायचं आहे। ओपन वर्ण ठेवायची आहे, श्रीकृष्णाच्या समोर रात्रभर ठेवून द्यायची आहे ती बासरी आणि सकाळी उठल्यावर त्यांच्या जवळ जेव्हा ठेवाल त्यावेळी त्यांना प्रार्थना करायची आहे की शनी, राहू, केतू किंवा अनेक कोणतेही ग्रह जे माझ्यावर प्रकोप करत आहेत किंवा जे माझ्या कुंडलीमध्ये नाही आहेत चांगले, त्या सगळ्यांची चांगली फळं मला मिळव आणि वाईट फळं तुम्ही घेऊन जा, बरोबर असं त्यांना प्रार्थना करायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी पहाटे, दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आधी पहाटे ती बासरी पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे।
गाडायची वगैरे नाहीये, नुसती नेऊन ठेवायची आहे की जेणेकरून त्याच्यातल्या मुंग्या तीळ वगैरे सगळं खाऊ शकतील. तिथंही पिंपळदेवाला तीच प्रार्थना करायची आहे आणि कुठंही मागं न बघता घरी यायचं आहे. हे आंघोळीच्या आधी तुम्ही पहाटे वॉकिंगला जाता त्यावेळी जरी ठेवून आलात तरी चालेल. आता प्रश्न असेल आमच्या इथं पिंपळाचं झाडच नाहीये तर आम्ही काय करू? अशा वेळी तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये त्यांना नेऊन ठेवा किंवा मंदिराच्या आसपास जो पवित्र वृक्ष असेल कोणताही, मग पिंपळ असेल, वड असेल, औदुंबर असेल, बेल असेल, शमी असेल, या कोणत्याही झाडाच्या खाली, आवळा असेल तरी चालेल, त्याच्या खाली तुम्ही ते नेऊन ठेवायचं आहे. तर त्यामुळं तुम्हाला जे 7.7मध्ये आता त्रास होत आहेत ते त्रास अचानकपणे कमी आल्याचं तुम्हाला जाणवेल. तर हे 2 जन्माष्टमीचे महाउपाय हे तुम्हाला सांगितले आहेत. कसे वाटले हे जरूर सांगा. खूप छान छान ऑफर वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस बघा. ज्यांना स्टेटस दिसत नसतील त्यांनी मला सांगा, ताई स्टेटस दिसत नाहीये, मी तुम्हाला तिथं सेव्ह करेल. तर सगळ्यांनी त्या ऑफरचा लाभ घ्या. खूप सुंदर ऑफर आज आहे, तर त्याचा लाभ सगळ्यांनी घ्या. तर चला, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला त्याबद्दल छान छान कमेंट करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.